नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे. इतिहासात लपलेल्या आणि गूढ स्वरूपात असलेल्या वस्तूचा खजिना आपण पाहत आहोत. तुमचं स्वागत आहे ह्या दुसऱ्या भागामध्ये. जर पहिला भाग तुम्ही पाहिला नसेल तर बेल आयकॉनमध्ये क्लिक करून पहिला भाग पहा. आणि ह्यामध्ये आपण पाहू शकता इथं त्या काळामध्ये रुमाल वगैरे कसे असायचे आणि वेगवेगळ्या कापडापासून कसे वस्तू ह्या वेगवेगळ्या तयार केल्या जायच्या. तोरण पाहू शकता, समोरचं तोरण, गणेश पट्टा, खाली पिशव्या सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. त्यामध्ये कापडाच्या पिशव्या पण त्या काळामध्ये त्याचा यूज केला जायचा. हे रुमालचं पाहू शकता, तिकडचं एक रुमाल, हा एक रुमाल, ही पट्टा पूर्ण जो खालचा पाहू शकता, हे पूर्ण कापडाचा पट्टा आपल्याला पाहायला भेटतो. तर पुढे आल्यानंतर आपल्याला अजून इथं पडदा वगैरे त्या काळामध्ये कसे असायचे, कापडाचे पडदे वगैरे कसे बनवले जायचे. तर इथं आपल्याला एक छोटंसं छानसं असं कमलाबाई केळकर यांचं भरतकाम चित्र असं पाहायला भेटतं, सुंदर असं. हे पुढे पाहू शकता, इथं किती छान असं सुंदर चित्र आपल्याला पाहायला भेटतं. त्या काळातली पैठणी साडी इथं पाहू शकता, किती छान आहे. आणि इथं साडीच्या ज्या किनार होत्या, ज्या सुंदर किनारीचं नक्षीकाम असायचं, ते पण आपल्याला इथं पाहू शकता. बटवे म्हणजे त्यावेळेस पैसे वगैरे ठेवण्यासाठी जे स्त्रिया ज्याचा वापर करायचे, ते हे बटवे आपल्याला पाहायला भेटतात. इकडच्या साईडला मणिकामाच्या वस्तू पाहायला भेटतात, जे की खूप छान असं आपल्याला इथं सुंदर पाहायला भेटतं. इकडच्या साईडला बनारसी साड्या, बनारसी शालू आणि पिशव्या, ज्या कापडाच्या पिशव्या ह्या बनवल्या जायच्या, त्या पिशव्या त्या. इकडे पण सुंदर असं घोडा पाहू शकता, त्याच्यावरती कापडाचं सुंदर असं सजवलंय कापडाने त्याला. आणि पाठीमागचं हे सुंदर असं गणपतीचं पण सुंदर कापडावरती कोरीव काम आपण बघू शकता. किती सुंदर हे काम त्या काळामध्ये केलं जायचं. ही उत्कृष्ट कला आपल्याला त्या काळातली आपल्याला इथं पाहायला भेटते, जे की पूर्ण कापडावरचं काम आपल्याला पाहायला भेटतं. ही कुलूप आपल्याला पाहायला भेटतात. कुठल्या प्रकारची कुलूप पाहू शकता. सिंह, वाघ, चिता, किती छान अशी कुलूप पाहू शकता इथे तुम्ही त्या काळातली होती. आणि कुणी विचार हे करणार नाही की हे सिंह, वाघ सारखी ही चित्रे आपल्याला जी पाहायला भेटतात, ती ही कुलूप होते त्या काळामध्ये. त्या काळामध्ये काही प्रमाणात लेखणी कला ही अवगत आली होती. तर त्या लेखणी ह्या शाईमध्ये बुडवून त्या काळामध्ये लिखाण काम हे केलं जायचं. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या सामग्रीचा वापर व्हायचा. आणि मोरपंख पाहू शकता, हे त्या शाईमध्ये बुडवलं जायचं आणि त्याच्या मार्फत त्याचे कागदावरती वगैरे लिखाण हे केलेलं जायचं. हे पाहू शकता इथे समोर. या सगळ्या मोरपंखाच्याच हे बघायला भेटतात, त्याच्या सहाय्याने हे लिखाण केलं जायचं. तर आपण दुसऱ्या मजल्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे एक पूर्ण हे पूर्ण दालन आहे. हे पूर्ण वाद्य वगैरे साठी आहे. तबला वगैरे सगळे वाद्य आपल्याला इथं भरतनाट्यमसाठीचे वगैरे इथं वाद्य आपल्याला इथं पाहायला भेटतात. मयूर सितार पाहू शकता, हे कशा पद्धतीचं छान असं लाकडावरती त्या काळामध्ये बनवलेलं होतं. पुढे आल्यानंतर हे ढोल वाजवतानाची स्त्री आपल्याला पाहू शकता, कशी छान प्रकारे इथं लाकडामध्ये बनवलेलं आहे. आणि पुढं तंबोरा वगैरे, तानपुरा, हे सगळं आपल्याला इथं पुढं पाहायला भेटतंय.
त्या काळातला रेडिओ पाहू शकता तुम्ही. ही त्याची 2 बटणं होती आणि हा एवढा मोठा हा रेडिओ होता. हे पाहू शकता, हा साऊंड होता, दोन्ही साईडला 2 साऊंड. हे सगळे काय हार्मोनियम. इथं तबला पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. आणि इकडं झेब्रेच्या कातड्याचे वाद्य ते सुंदर असं पाहू शकता इथं. आणि काचेचे सुद्धा तबला इथं आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळात एवढी टेक्निक पुढे गेली होती. इथं काय अजूनही जुने वस्तू आहेत हे पाहू शकता. इथं नागस्वरम, पुंगी. तर जो आपण मस्तानी महल ज्याची वाट पाहत होतो बघायची, तो हा मस्तानी महल आहे. खूप छान असं आपल्याला पाहू शकता हे वरचं, आणि छान असं सुंदर काम लाकडामध्ये कोरीव काम केलेलं. बाजूच्या भिंती पाहू शकता किती नक्षीदार ह्याच्यावरती. ह्या झरोक्याचं किती छान असं नक्षीकाम आपल्याला छोटं छोटं नक्षीकाम पाहायला भेटतं. आणि त्या काळातली गादी वगैरे जे की झोपण्यासाठी वगैरे याचा वापर व्हायचा. मस्तानी यांचं सुंदर असं चित्र. आणि वरती हे ह्याच्यामध्ये अजूनही कशीच आहे. चुना ठेवण्यासाठीच पण इथं आपल्याला पाहू शकता की किती गोष्ट आपल्याला इथं वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि साईजने मोठ्यावर पाहायला भेटतात. चुना ठेवण्यासाठीच आहे ते. अजून काही पाण्याच्या आकारातील अडके ते पाहू शकता इथं, ज्याच्यावरती पूर्ण प्राण्याचे चित्रही कोरलेले. या ठिकाणी पाहू शकता पानाचे डबे, कशा कशा वेगवेगळ्या पद्धतीचे पानाचे डबे होते त्यावेळेस. आणि इकडच्या साईडला पण पानाचे डबे, पण हे साईजने थोडेसे मोठे. किती छान प्रकारे ह्याच्यावरती कोरीव काम पण केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. देवी देवतांची चित्र लोखंडाच आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्या मातीमध्ये एक आपल्याला कथा सांगता येईल की हे जे पूर्ण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जे श्रीकृष्णाचं वर्णन त्या काळामध्ये नटकतपणे ज्या पद्धतीने केलं जायचं, तर ह्याच्यात पाहू शकता पुढे तुम्ही की ह्याच्यामध्ये श्रीकृष्णाचे इथं बसलेले आपल्याला पाहायला भेटतात, जे की गोपिकाचं वस्त्र वगैरे ते चोरायचे. आणि खालच्या साईडला पाहू शकता जे की पूर्ण पायाचे निशाण जे दिसत आहे, तिथं गोपिकाचं छानसे चित्र होते. पण ते कालांतराने नष्ट झाले, कारण गोपिका ह्या कृष्णाकडे आपले वस्त्र मागायच्या, तसं थोडंसं याच्यामध्ये दाखवलेलं होतं. आणि हे असं छानसं असं दीप माळ्याचं हे आपल्याला चित्र इथं पाहायला भेटलेलं. करताना ही विरगळ आहे पूर्ण. आणि इथंही देवाची सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते.
त्याच्या ह्याच्यातून बघायचं.